पाहताय ईश्वरपूरमध्ये काय वातावरण? ईश्वरपूरमध्ये आणि आष्टामध्ये फार चांगलं वातावरण, उत्साहाचं वातावरण आहे. समोरच्यांच्या पायाखालची वाळू हल्ल्यामुळे अनेक गुंडांना निमंत्रण त्यांनी दिलेलं आहे. तुम्हालाही फिरताना इथं दिसतील की अनेक बाहेरचे गुंड आणि वेगवेगळे लोक आणून प्रत्येक बूथवर उभा करण्याचं काम झालंय. पोलिसांना आम्ही मागणी केलेली आहे की या गुंडांपासून जनतेचं संरक्षण त्यांनी समर्थपणाने करावं. मला खात्री आहे की या दोन्ही नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची आष्ट्याला जी विकास आघाडी आहे, आष्टा शहर विकास आघाडी, हे 100% विजयी होतील. काल काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत धमकी देतानाचे विरोधकांचे. तर आता पण मगाशी वादावादी मोठ्या प्रमाणात झालेले आहे, पैसे वाटप पण झालेलं कळते. असेल आष्ट्यात सुद्धा भानामतीचा प्रकार झाला आहे, लिंबू आणि भंडारा उजाळायला लागले. आष्टा शहरात भानापतीचे प्रकार झालेले मी सकाळी ऐकलं. रात्रभर फिरून लिंबू टाकणे आणि बाकीच्या गोष्टी करणे हे कार्यकर्त्यांच्याही निदर्शनाला आलं. आपण आष्टा शहर कोणत्या दिशेने न्यायचं ते आता आष्टीकरांनी ठरवायचंय. शिक्षणाकडे, प्रगतीकडे न्यायचं का वेगळ्या दिशेनं न्यायचं हे ठरवतील ते, मला खात्री आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आष्टातही तशीच परिस्थिती आहे. आमचीच तिथं नगराध्यक्ष आणि मेजॉरिटी तिथं आमची निवडून येईल नगरपालिकेची. राज्यात जो का प्रकार बघता येईल पैशाचा असेल सगळं, हे सगळं सत्तेसाठी चाललेलं आहे. मग सत्ता घेऊन सत्ताचा दुरुपयोग होतोय का असं वाटतं? अर्थातच सत्तेपासून पैसा, पैशापासून पुन्हा निवडणुका, निवडणुकांपासून पुन्हा सत्ता, सत्तेपासून पुन्हा वेगळ्या वाम मार्गाचा अवलंब, हे रहाटगाडगं महाराष्ट्रात मागच्या काही वर्ष सतत चालू आहे. ईश्वरपूर बद्दल आपल्याला काय वाटतं? ईश्वरपूर बद्दल माझा ईश्वरपूर, उरण ईश्वरपूरच्या जनतेवर विश्वास आहे. समोरच्या बाजूने अनेक गुंड उभे आहेत, मोका लागलेली लोक उभी आहेत, तडीपार झालेली लोक उभी आहेत. सगळी परिस्थिती जर बघितली तर आता सरळ आणि साधा माणूस निवडणुकीत उभं राहायचं कमी झालंय आणि आता गुंडांचं धारिष्ट वाढलंय. नगरपालिका ताब्यात घ्यायच्या आणि नगरपालिकेतून त्या शहराची आणखीन लूट करायची, अशी मानसिकता असणाऱ्या लोकांना मला वाटतंय की उरण ईश्वरपूरची जनता थारं देणार. जत आणि तासगावमध्ये दहशतीचं वातावरण आहे, काय वाटतंय तिथल्या परिस्थितीत? मी जतला जाऊन आलो काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी. मला खात्री आहे की तिथं काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होतील. तासगावला तर राष्ट्रवादीचे रोहित पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी निश्चित चांगल्या मताने विजयी होतील. साहेब, ह्या निवडणुकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला असं वाटतं का? कारण MIDCच्या तात्काळ मंजूर व्हायला लागले आहेत, हेलिकॉप्टरचे दौरे वाढले आहेत. हे कोड ऑफ कंडक्टमध्ये बसतं. एका उपमुख्यमंत्र्यांनी एका मंत्र्यांना फोन करायचा स्पीकर फोनवर आणि त्यांनी तिकडनं जाहीर करायचं आणि आम्ही हे देऊ ते देऊ. हे सिरियस ऑफेन्स आहे हा कोड ऑफ कंडक्टचा. तुम्ही निवडणुकांच्या आधी काय असेल ते ठीक आहे, तुमचे धोरण नाही, निर्णय नाही, तरी तुम्ही त्या शासकीय धोरण घोषणा करताय, याचा अर्थ आचारसंहितेचा भंग आहे. पण आता निवडणूक आयोग पुन्हा बनवाबनवीचा पार्ट 2 आहे का? बनवाबनवी पार्ट 2 निवडणुकीच्या प्रचारात सगळ्या एकूण नाही. आता काय लोकांना दिशाभूल करून कोणी मतं घेत असेल, दबाव करून मतं घेत असतील, पैशाच्या प्रभावाने मतं घेत असतील, तर याचा अर्थ चांगली माणसं या निवडणुकांपासून आता हळूहळू दूर जातील. तुम्हाला ज्या पद्धतीनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला अन्य पक्षांकडून, तर टायगर अभिजिंदा मला कोंडीत नाही पकडलेलं, मला कोणी नाही पकडलेलं. तरी सुद्धा तुमच्या मागे ताकद एवढी लागली सर्व पक्षांची, तुमचा पराभव कसा व्हावा? ते लावणारच ना. ते आता आपण त्यांनी ताकद लावू नये अशी अपेक्षा कशी करायची? ते त्यांचं ते काम करतील. पण माझा विश्वास आहे या तालुक्यातल्या जनतेवर, मला पूर्ण ताकद ते देतात. नाही, बरेच मतदारसंघात होतो, पण ते मतदारसंघ सोडून मुख्यमंत्री या ठिकाणी सभा घेणं कितपत योग्य वाटतं आपल्याला? आणि ते पण तुम्ही म्हणताय गुंड त्यांचे इथले लोक आता मुख्यमंत्री ज्या प्रचार सभेला आले त्या स्टेजवरच 6-7 उमेदवार असे होते की ज्यांच्यावर 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होईल असे गुन्हे नोंद आहेत आणि कारवाई चालू आहे. ओके.